आत्याई असं का वागते? याआधी मीनाक्षीजींना घराबाहेर काढण्याची ती एकही संधी सोडत नव्हती, आणि आज मी त्यांना इथून जायला सांगतोय तर आत्याई चक्क नाही म्हणते. नक्की हा सगळा काय प्रकार आहे? आत्याई म्हणते तेच खरं कारण आहे की यामागे तिचा काही? मीनाक्षी, हां, आणखीन काही हवंय का? तुम्हाला नक्की काय हवंय? म्हणजे म्हणजे याआधी या घरात तुमच्या बाबतीत जे काही घडलं ते सगळं तुम्हाला माहिती. आपल्या दोघात काय घडलंय तेही तुम्हाला माहिती. मग तरी हे सगळं तुम्ही का करताय? का माझी एवढी काळजी घेताय? तुम्हाला लवकर बरं वाटावं म्हणून. तुम्ही हॉस्पिटलमध्ये आलात ते एक वेळेस ठीक होतं, पण इथे घरी येण्याची काय गरज होती? असं तर नाहीये ना की तुम्हाला मी केलेल्या उपकारांची परतफेड म्हणून तुम्ही हे सगळं करताय? नाही नाही, तसं काही नाही. मग नक्की काय कारण आहे? मी तुमच्यासाठी एवढं तर करूच शकते ना. कुठल्या नात्यानं? आजपर्यंत मी तुम्हाला तुमच्या नजरेसमोरही नको होतो. माझ्याशी बोलण्याचंही तुम्ही टाळत होता. अगदी मी तुमच्या आजूबाजूला असलेलाही तुम्हाला नको होतो. मग मग हे सगळं तरीही तुम्ही का करताय? आणि उपकाराची परतफेड म्हणून नसेल तर मग नक्की काय कारण आहे या सगळ्यामागे? तुम्हाला कळत नाहीये का? तुम्ही माझ्या समोर असल्यानं माझी काय अवस्था होईल? माझ्या मनाचा विचार नाही करत आहे तुम्ही. घरचे सगळे एक वेळेस ठीक आहेत, त्यांना नाही समजू शकत या गोष्टी, पण तुम्ही? हे बघा, तुम्ही फार विचार करू नका आणि बोलूही नका. तुम्हाला आरामाची जास्त गरज आहे. हे पहा, तुम्ही विषय बदलून. तुमच्या औषधांची वेळ झाली. आई, डॉक्टरांनी काय सांगितलं लक्षात आहे ना? हो ग, सूप अजिबात तिखट करायचं नाही. आणि तेल आणि मीठ सुद्धा अगदी नावाला. हो, माझ्या सगळं लक्षात आहे, मी नोट करून ठेवलं. सोहा, तुला काय वाटतं ग? कशाबद्दल? मीनाक्षीचं अभिबद्दलचं मत बदललं असेल का ग? म्हणजे अभिची काळजी घ्यायला म्हणून तिथे थांबली आहे खरी, पण काळजी हेच कारण आहे की? तुला काय म्हणायचं कळतंय मला. थोडं लेट का होईना पण तिच्याही लक्षात आलेलं आहे. आणि मेन म्हणजे दादासारख्या मुलाला जो तिच्यावर एवढं मनापासून प्रेम करतो त्याला ती का नकार देईल ना? सोहा, वहिनी, तुमच्या दोघींच्याही मनामध्ये हे जे काही विचार चालू आहेत ना, ते पहिल्यांदा बाजूला ठेवा. अगं, उगाच नाही त्या ठिणगीला हवा देऊन कशाला आग भडकवताय? मीनाक्षी आपल्या घरात आहे त्याचं एकमेव कारण आहे. तिला असं वाटतंय की आपण तिच्यावर उपकार केले आणि त्या उपकारांची परतफेड करायला म्हणून ती अभिची सेवा करायला इथे थांबली. अगं, स्वाभिमानी मुलगी आहे ती. अहो पण माणसं. वहिनी, आधीच अभिच्या बाबतीमध्ये खूप काही घडून गेलं. अगं, मरणाच्या दारातून परत आलाय तो, आणि त्याच्या बाबतीमध्ये अजून काही वाईट साईड घडावं असं मला वाटत नाही. आणि माझ्याप्रमाणे तुम्हालाही असं वाटत असेल ना, तर यापुढे हा विषय आपल्या घरात काढायचा नाही. मला अजिबात चालणार नाही.
या मीनाक्षीने सोहार आणि वहिनीवर काय जादू केली ना तेच कळत नाही. त्या दोघी नाही ती खूप आवडायला लागली आता. परिस्थिती जर अशीच राहिली ना तर लवकरच ती हाताबाहेर जाणार. त्यात मी तिला शब्द देऊन बसले, अभि बरा होईपर्यंत इथेच राहा म्हणून. भले तिला तिच्या उपकाराची परतफेड करायची असू दे, पण ती कोण, कुठली, काहीही माहित नाहीये. हा अभि तिच्या प्रेमात पडलाय वेड्यासारखा. ठीक आहे, या मीनाक्षीवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवलं पाहिजे आणि मी ते ठेवणार आहे. बरं झालं इथेच आहेस. एक काम कर ना, दादासाठी सूप घेऊन जा, मला आतलं बरंच आवरायचंय. जाते. अभिची सूप प्यायची वेळ झाली का? हो, म्हणूनच मीनाक्षीला पाठवते. सोहा, ती प्रत्येक काम निमूटपणे करते म्हणून सगळी कामं तिलाच सांगणार आहेस का? ती बिचारी काही एक बोलत नाही, पण तुला काही कळत नाही. आत्याई, अगं किचन मध्ये खूप पसारा आहे, तो आवरायचा आहे मला, म्हणून मी. तुझा तो पसारा नंतर आवर, तो काही कुठे पळून जात नाही. आता स्वतः सूप बनवलंयस ना, मग स्वतः घेऊन जा. अभिलाही बरं वाटेल स्वतःची बहीण एवढं काही करते म्हटल्यानंतर. अगं उभी काय राहिलीयस? थंड होईल ते, घेऊन जा. ठीक आहे, मीच घेऊन जाते. तू एक काम कर, बेडशीट चेंज कर आणि माझ्या कपाटातनं चादर घे. आलेच मी तोवर. सोहा, यापुढे मीनाक्षी तुझ्या बरोबर तुझ्या रूम मध्ये राहणार नाही. आत्याई, अगं ह्याआधी पण मीनाक्षी माझ्याच रूम मध्ये राहत होती ना. आधीची गोष्ट वेगळी होती. आधी आपण तिला आधार दिला होता, पण आता ती नर्स म्हणून आपल्याकडे आली काम करण्यासाठी, झोपा काढण्यासाठी नाही. आणि तिला झोपायचंच असेल ना तर हॉलमध्ये झोपेल ना, सोफ्यावर. अगं पण ती अनोळखी आहे का आपल्याला? अगं मी तुला तेच म्हणतेय, ती काय अनोळखी आहे आपल्यासाठी? तिला काही अडचण होणार नाही. काय ग मीनाक्षी, मी म्हणते ते बरोबर आहे ना? हो, मी झोपीन इथे हॉलमध्ये सोफ्यावर. आणि तसं पण इथनं अभिनची रूम जवळ आहे ना, त्यांना काही लागलं, त्यांनी हाक मारली तर मला पटकन जाता येईल. बघ, मला जे काही म्हणायचंय ना ते तिला बरोबर कळलंय. तुला काही कळत नाहीये. तो जा, थंड व्हायच्या आत सूप घेऊन जा. हं? मी तुला हे सगळं का आणि कशासाठी सांगते तुझ्या लक्षात येतंय ना? यापुढे इथे खाली झोपायचं आणि जे खाली आहे ते बाथरूम वापरायचं. ज्या कामासाठी आली आहेस ते काम नीट करायचं मन लावून. आणि काम झालं की गाशा गुंडाळून निघून जायचं. समजलं ना? काय झालं, आवडलं नाहीये का? ठीक आहे. ठीकच असणार आहे. आणि जोपर्यंत तू बरा होत नाहीस ना तोपर्यंत तुला काहीही चमचमीत खायला मिळणार नाहीये. मुकाट्याने हे खा, नाहीतर आमच्या आधी मीनाक्षीचा ओरडा खावा लागेल तुला. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील? बोल ना. मीनाक्षी इथे परत कशा आल्या? काहीच का बोलत नाही?
मी आज प्रश्न आत्यालाही विचारला होता. तिने असंच उत्तर देण्याचं टाळलं. आता तूही टाळणार आहेस का? नाही, पण माझ्या प्रश्नाचं आधी उत्तर दे. विचार. जेव्हा तू मीनाक्षीला भेटायला गेला होतास तेव्हा नेमकं काय घडलं होतं तिथे? तुमच्यात नेमकं काय बोलणं झालं? मी गेलो होतो त्यांना भेटायला, माझ्या मनातल्या भावना सांगायला. पण मी तिथे पोचण्याआधीच त्या निघून गेल्या होत्या. तुम्ही माझ्यावर प्रेम करता ना, मग तुम्हाला त्याच प्रेमाची शपथ आहे. प्लीज मला अडवू नका, मला जाऊ द्या. आणि मला तुमच्या स्वप्नांचा भाग बनायचं नाहीये, आणि मी ही सुखी संसाराची स्वप्न बघत नाहीये. मी तुम्हाला शेवटचं सांगते, प्लीज मला त्रास देऊ नका आणि प्लीज जा इथून. त्यांना जर माझं काहीच ऐकायचं नव्हतं, माझ्यापासून दूर जायचं होतं, तर मग त्या परत इथे का आल्यात? ती इथे का आली हे तुलाही माहित. तुझी काळजी घ्यायला आली होती. आणि प्लीज दादा, आता असं म्हणू नकोस की तिचं तुझ्या आजूबाजूला असणं तुला आवडत नाही. मी असं म्हणालोच नाही. मग काय प्रॉब्लेम आहे? त्या जर स्वतःला त्रास करून घेत तिथे थांबल्या असतील तर ते मला नाही चालणार. त्यांना त्रास देऊन मला माझं प्रेम नको. अति होत आहे दादा तुझं आता. तुझ्यामुळे तिला काहीही त्रास होत नाहीये. तिला जर आपल्यामुळे किंवा घरच्या कोणाहीमुळे त्रास झाला असता तर ती आली असती का इथे तुझी काळजी घ्यायला? तुला पण माहितीये तुझ्या बाबतीत ती किती अलर्ट असते. त्या दिवशी पण ती अलर्ट होती म्हणून तुझा जीव वाचला. तर त्या माणसाने काय केलं असतं? जीव वाचला म्हणजे काय घडलं त्या रात्री? कोण माणूस? अरे काही नाही, मी आपल्या बोलण्याच्या नादात असंच बोलून गेले. सोहा, माझ्याकडे बघ. काय घडलं त्या रात्री? तुझी सपोर्ट सिस्टीम कोणीतरी बंद केली होती. मीनाक्षी तिथे होती, तिच्या ते लक्षात आलं म्हणून तिने सपोर्ट सिस्टीम सुरू केली. तिने डॉक्टर येण्याची वाट नाही बघितली. मी होते तिथे पण तो सगळा प्रकार बघून मी टोटल ब्लँक झाले होते. मीनाक्षी तिथे होती म्हणून तुझा जीव वाचला. नाहीतर काय झालं असतं याची कल्पना पण करवत नाहीये मला. पण हे सगळं कुणी केलं असेल? मी कुणाचं काय वाईट केलंय? आता तू त्याचा विचार अजिबात करू नको. शंकरदादा आणि बाबा गेलेत कोल्हापूरला या गोष्टीचा पाठपुरावा करायला. आणि प्लीज ही गोष्ट मी तुला सांगितली आहे, आईला सांगू नकोस, नाहीतर मला ओरडा खावा लागेल. कोण असेल ती व्यक्ती? हॅलो हॅलो, मीनाक्षी आहे का? कोण? नैना बोलतेस का ग? हो, नैनाच बोलतेय मी. कशी आहेस तू? मी बरी आहे. जरा मीनाक्षीशी बोलायचं होतं ना, म्हणून फोन केला होता. ही बघ मीनाक्षी आली, बोल तिच्याशी. घे. नाही. हॅलो नैना, अगं कशी आहेस तू आणि कुठे आहेस तू? मी तुला फोन लावत होते, लागतच नाहीये. मी आहे ग, मी इथेच आहे. नैना, अशी घाबरल्यासारखी का वाटतेस? आणि काही टेन्शन आहे का? काही प्रॉब्लेम आहे का नैना? नाही, तेवढं काही नाही. अगं तुझी आठवण येत होती ना, म्हणून फोन केला होता. बरं झालं फोन केलास तर. मला पण तुझी खूप आठवण येत होती.
अगं मी तर उद्याच तुला भेटायला येणार होते. उद्या नको. उद्या प्लीज नको येऊस. का ग काय झालं? नैना अजूनही रागवली आहेस का ग माझ्यावर? नाही तसं नाही ग, पण काय? मी मी उद्या बाहेर जाणार आहे ना म्हणून. बाहेर कुठे? मुलाला भेटायला जाणार आहेस का? नाही दुसरंच कारण आहे. नैना परत काही प्रॉब्लेम नाही केला ना तुझ्या नवऱ्याने? प्लीज सांग मला. प्रॉब्लेम असं नाही ग, पण जरा कोर्टाचं काम होतं ना म्हणून. बरं मला एक सांग, तू अजून परांजपेंच्याच घरात आहेस ना? हो. बरं मग मी परत आले ना की मीच येते तुला तिथे भेटायला. हां नैना हे बघ, तू जर लवकर आलीस ना तरच आपली भेट होऊ शकते. म्हणजे अभिंना थोडं बरं वाटायला लागलं की मी इथनं निघून जाणार आहे. ह्या बाबतीत तुझा वेडेपणा अजून कायमच आहे का? मीनाक्षी अगं अगं अजूनही वेळ गेलेली नाहीये. एकदा विचार करून बघ, म्हणजे तुलाही पटेल की. नैना प्लीज ना, आत्ता तो विषय नको प्लीज. अगं पण मी तुझ्या चांगल्यासाठीच सांगते ना. निदान एकदा विचार करून बघायला काय हरकत आहे ना? नैना हे बघ, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मीनाक्षी मी तुझी मैत्रीण आहे म्हणून माझं एक ऐकशील? बोल. हे बघ, मी परत येईपर्यंत मला न सांगता, मला न भेटता तू कुठेही जाणार नाही. मला भेटायचंय का तुला? मला बोलायचंय तुझ्याशी. एक मैत्रीण म्हणून फक्त इतकं करशील ना माझ्यासाठी? मी दुसरं काहीही मागणार नाही तुझ्याकडे. पण पण प्लीज थांब. मला यायला थोडा वेळ लागेल, पण मी येईन नक्की. ठीक आहे, मी थांबायचा प्रयत्न करते. माझ्यासाठी एवढं सगळं करण्याची काहीच गरज नाही. आणि उपकाराची परतफेड म्हणून करत असाल तर खरंच थांबवा हे आता. त्या रात्री तुम्ही माझा जीव वाचवला, तेव्हाच उपकारांची परतफेड झाली. तुम्हाला कोणी सांगितलं? मला सगळं कळलंय. ते पहा, आम्ही तुमच्यासाठी जे काही केलंय त्यापेक्षा एखाद्याचा जीव वाचवणं ही नक्कीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यासाठी फक्त उपकारांची परतफेड झाली असं म्हणून चालणार नाही. आभारही मानावे लागतील. थँक्स मीनाक्षी, माझा जीव वाचवल्याबद्दल. का सतत तुम्ही परोपकाराची भाषा करताय? काही गोष्टी दिसत नसल्या तरी त्या असतात, फक्त त्या आपण ओळखायच्या असतात. बरोबर ना?
तुम्ही आता जास्त विचार करू नका आणि काही बोलू पण नका. शांत आराम करा. काही लागलं तर मला हाक मारा. मी हॉलमध्ये हॉलमध्ये? मी नर्सच्या ड्युटीवर आहे ना, त्यामुळे तुम्हाला काही लागलं सवरलं तर तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे. काही लागलं तर हाक मारा. मी आहे हॉलमध्ये. या मुलीने आमच्या घरात पाऊल काय टाकलं आणि घराची सुखशांतीच हरवून गेली. अभिसाठी मुलगी बघायची म्हणून चांगला दिवस निवडला होता, पण त्या मुलीचं तर काहीच झालं नाही. पण हिचं पाऊल मात्र घरात पडलं. ऐक वाटलं होतं 4 दिवस राहील आणि निघून जाईल, पण नाही. ती तर आमच्या घराला चिकटूनच बसली. आणि आमच्या अभिनी सुद्धा हिच्यात काय बघितलंय ना कोणास ठाऊक. तिच्यात गुंतायला लागल्यापासून ना त्याच्याही जीवावर बेतायला लागलं. पण ती पोरगी घरात आल्यापासून मी बघतीये, घरात सारखं काही ना काहीतरी विपरीतच घडतंय. कोण असेल तो? आणि तो माझ्या अभिच्या जीवावर का उठलाय?